तयारी आहे आमची. ताकद ठेवू आम्ही 9 लावायची. त्याची पण आपली तयारी चालू आहे. ए अरे बघा काही आमच्या दरवर्षी असं खायला येतो. जय श्रीराम मित्रांनो. तर आज आमच्या ग्राउंडची आहे पूजा म्हणजे भूमिपूजन. दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाच्याही वर्षी ग्राउंडचा भूमिपूजन करणार आहोत. तर ब्राह्मणाला ॲक्च्युली होणार होती सोमवारी पूजा, बट काही कारणास्तव ब्राह्मण येत नव्हता, तर आम्ही दुसरा ब्राह्मणाला बोलवलं. तर चालू आहे पूजा आता म्हणजे वरचे जे एकटे येतील ते इथे पूजेला बसतील. ॲक्च्युली प्रॅक्टिस तर आमची 27 तारखेपासून चालू झाली, पण पूजा फक्त त्या दिवशी आम्ही नारळ फोडलेली, पण आज पूजा आहे ग्राउंडची. तर आम्ही जिथे प्रॅक्टिस करतो तिकडे दरवर्षी आम्ही पूजा घालतो. तुम्ही बघा प्रॅक्टिस कशी होते काय होते. 7 थर पण लावले आम्ही परवाच्या दिवशी. आता बघू पोरं जशी येतील जशी जशी पोरं वाढतील तसे तसे थर वाढू. आणि आता पूजा होते मस्त होती. आपण ज्या जमिनीवर सराव करतो त्या जमिनीचं आज भूमिपूजन आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही करतो. सोमवारी होता आमचा, थोडं लेट झालं, ब्राह्मण असल्या कारणाने आज भेटला म्हणून आज ठेवला तो. आजपासून आम्ही पूजा झाल्यानंतर मोठे थर लावायचा कार्यक्रम करणार आहे. त्यांचे काय त्यांच्यावरती लक्ष नाही द्यायचं, आपला आपण पुढे जात होतो त्यांच्या आशीर्वाद मुलं. आणि आज आपली ग्राउंडची भूमिपूजन आहे. बघा तुम्ही मस्त आहे की ब्लॉग पण खूप भारी होणार आहे. बघा तुम्ही. मेन सिडीचे गुरु काय बोलणार. काय नाही, आता आमचे 8 थर लागतात. या टायमाला आम्ही थोडा 9 थरांचा ट्राय करतोय. पोरांची जरा मेहनत भरपूर चालू आहे. जर पोरांनी अशीच मेहनत घेतली तर तुम्हाला लवकरच आमचे 9 थर बघायला भेटतील. कल्याणमध्ये प्रथमच 9 थर होतील, कारण 8ही आम्ही लावले. हे काय हे म्हणजे आमच्या पोरांना फिटनेस आहे. काय फिनेल फिनेल फिनेल. हा ते लोक बोलतात ना फिनेल पिल्यावर वरती असेल म्हणून आम्ही बारीक पोला फिनेल पासतो मग तो वरती जातो. रोनिक मोनी सोनी रोनिक मोनी सोनी ए मोनी. सक्राम बाबा की, मालकम बुआ की, गणपती अप्पा, दारीमारी तिसाई माते की, एकविरा माते की, बोल वजन, नमो पार्वती पते, अरे रे. तर मित्रांनो, तर माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असेल तर नक्की बघा. जर कोणाला मनाला लागत असेल तर बघूच नका बस. बाकी काही लोकांच्या मनात मी झोंपतो जाम, त्यांना बघवत नाही मी पुढे जातो ते, म्हणजे आधीपासून ते माझ्या मागेत लागलेले आहेत. बाकी काही नाही. तेजस जास्त बडबड करू नको, बोंबलात राहा. काय रे किती महिने मी तर 3 असंच बडबडत राहा. जास्त नाही, आता प्रॅक्टिस एन्जॉय करा, जास्त काय बोलणार नाही, बस विषय संपला. अरे प्रॅक्टिसला येस नाही म्हणा बाई. येईल ना आता. पूजा झाली ग्राउंडची मग चालू. मी कसं खालतो किती वेळ या आमचं असलं असते. आमचे मेन समोरवाले शेडीचे माणसं आलेत. काय बोलणार करता. काय बोललो शेट, आपल्या प्रॅक्टिस भरपूर जोरात चालले, शोरात चालले, समजते आपल्याला, पण आपण त्याच्यावर पाणी टाकतो. थोडा पेनेल आहे मधून पाणी टाकलेलं आहे, पण बघू आता पुढं काय होतं काय नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. असं आहे करा कसं यूपी से. हा यूपी से. माझा आजू आजमगड मध्य प्रदेश.
तिकडे येऊन तर श्रेयसने मला मराठी शिकवलं. बोलते आमच्या गावामध्ये राहिलं आहे कारण की पोरांची कमी होती. असं आहे का? संग्राम बाबा की संग्राम बुवा की गणपती बाप्पा गरीबाई तिचाही माते की. अरे कमलेश सर आले का आमचे? कमलेश सर हे पण आपला सोडलाय ना, आपल्याच कॉपी आहे ना सेम. मित्रांनो आता प्रॅक्टिस चालू झाली म्हणजे आता खांद्यावर चालवतात एकमेकांना खांद्यावरती, याच्याने म्हणजे स्टेबिलिटी राहते आणि पाय एकदम मजबूत होतात. हा बघू नीट राहा. उचल अबे पाड. जय महाकाल. काय कधी प्रॅक्टिसला? 70 बघितले. आता वाटतं काय आता आमची गरज लागली. आता लहान पोरांनी 70 लावली. आता आमची वारी आली ना, आम्ही आलो म्हणजे 8 लागले. दिवसभर तुम्ही मस्ती करता का ना एकमेकांची? चल दोष असो का असो, तो आपला गोविंद आहे. तुम्ही आता 2 घंटे खाली मस्ती नको करा, बस माझा ऐका. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही इथं तिथं कामाला जाता बरोबर, एक बी शिडीचा बारका बी पडला नाही तरी आपली अक्कल कोणी एखादा आपण करतो आपल्या गावात. कारण की जो बारीक पोरगा करते त्याची इथं लक्ष द्या. मस्ती करून काय होणार नाही, लक्षात ठेवा. खाली हे 2 तास तुम्ही मस्ती नको करा अजूनपर्यंत. ठीक आहे, जी काय मस्ती करूची रेसल झाल्यावर करा ना, तुम्ही आजपर्यंत करा की असं. चला ओके. अरे काय चालू केली बारीक पोरांकडे दिवस कमी राहिला बरोबर. आता तुमचा रेसलचा सरावा मला करायलाच पाहिजे. तो आता अभय जाल तो शर्ट माझा पुरा आहे, 5 तारांचा तो शर्ट का पुरा आहे माझा. मी तुम्हाला मी 8 तारांसाठी ठेवले बरोबर आहे. हा हीच पोझिशन तशीच पाहिजे. आता डबल मी लावते, डबल मग 3 आवर मी डबल 4 आवर लावेल. हीच पोझिशन ठेव. ओके गाईज आता मी नवीन ट्रिक ट्राय केली त्यामुळे मी व्हिडिओ दाखवली नाही. तर जसं मी ठरलं होतं तसं बघत राहा. नवीन ट्रिक म्हणजे 9 थरासाठी आम्ही काय करणार आहोत अर्जंटमध्ये, तर ती दाखवली. कारण आमचा कोच बोलला की ती व्हिडिओ टाकू नको म्हणजे नवीन ट्रिक येते. तर बघू सक्सेसफुल झाली आहे थोडी, म्हणजे 90% झाले, 10% बाकी. बघू आता. माझी दोस्त विचारतात तो पोरगा कोण राहतोय 5 खांबामध्ये 4थ्या दारावर. तो बघा 22 वर्षाचा पोरगा आहे. 23 चांगली संख्या बायको आता याच्या जागेवरती नवीन पोरगा तिथे तयार झालाय बघा. सिद्धू बरोबर राहते काय? एवढ्या तयार होईल तर अजून आमची पुढच्याला 9 होईल. पुढच्याला यंदा 9 तुमची इच्छा लागली. पुढे ना तुझा पोरगा कवा एक कराल? काय पाहिजे बायांना मान, काय पाहिजे बाया आल्या त्याला मान बघा. काय पाहिजे काय पाहिजे बायांना मान, काय पाहिजे? पिझ्झा म्हणतात पिझ्झा. दूध आयला दूध, वाटायला दूध आला दूध.
ब्रेकिंग न्यूज, आमच्या गावांचा 3 वर्ष झालं खंबा पडलेला आहे. नारळ पडलेला आहे. पडलेला ए कोपरण फेक. कोपरण मार पेटी. दूध आहे, दूध, हिरवा दूध. मार 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 चप्पल. गाईस तो फिनेल आहे, फिनेल. ऍक्च्युली मच्छर खूप आहेत ना जास्ती, त्यामुळे इकडं दररोज फिनेल मारायला लागतं आम्हाला. चार मध्ये येतो काही आवरा मोठा बारीक पोरगा 4 मध्ये येतो. भैया कुठून जायला तू? काही आम्ही राहिला आमचं समजायचं. डाव काय लाय शिरा यो बघा आमचे 6 मध्ये असतो मेस मध्ये. बघा किती वय तुझी? 18 वयाचा पोरगा 6 मध्ये राहते. चडक काय बोलशील? काय नाही, सॅड आहे. सॅडस सॅड आलो. कोण सोडून गेली? धोकाला पाहिजे. देव रे. ए अरे बघा काही आमच्या दरवर्षाचा खायला येतो. आमच्या गावात असं वाटायला येतात गोड गोड पदार्थ. दरवर्षी म्हणजे आता जशी नारळी पौर्णिमा आमची होते ना, तसं वेगळं वेगळं म्हणजे एकदम गोड गोड पदार्थ. प्रॅक्टिस कमी, खाना जास्त. हे बघ हे बघ. गाईस गुलाबजामुन आलेत. भाषा काय आहे? गुलाबजामुन आहे. गुलाबजामुन गुलाबजामुन. हमारे गांव में ऐसा ही होता है. गुलाबजामुन खा ले. गुलाबजामुन खाना है. गोडची आपल्याला एलर्जी आहे म्हणून आपण खातच नाही. आपल्याला पण एलर्जी आहे म्हणून आपण जास्त गोड नाही खात. गाईज आम्ही आता वेटिंग करतोय, म्हणजे थर लावून फक्त वेटिंग घेतोय बस. म्हणजे जास्त आम्ही लहान पोरगा पण टाकत नाही आणि काय करत नाही, फक्त वेटिंग घेतोय.
अरे राजा काय चाललंय प्रॅक्टिस आपले? प्रॅक्टिस अशी आहे सर्वांनी आता 2-3 ग्रुप तयार करायचे ठरवले जेणेकरून म्हणजे रात्री कसं एक दिवसामध्ये 10 तासाचं काम असतं बरोबर आहे. त्यानुसार ते स्वतःचा बघू काय काय प्रशिक्षण देतात. आता 5-5चे 2 सेट केले आणखी एक तिसरा सेट करतात आणि 6चे 2 करणार आहेत. 5-5चे सेट असे केलेत की ज्या मेन अंड्या आहेत आपल्या मोठ्या सकाळी आम्ही सर्व ठिकाणी चांगल्या मोठ्या अंडे आहेत तिथे 8चे सलामी लावणार आहे आम्ही. संध्याकाळी फोडण्यासाठी 5 तारामध्ये आणि आम्ही हंडी फोडू त्यासाठी आम्ही 3 गोंडे 5-5चे केलेत. आणि जर कोणी 8 आमच्या समोर आले तर आम्ही 9 लावायची पण तयारी आहे आमची. ताकद ठेवू आम्ही 9 लावायची. त्याची पण आपली तयारी चालू आहे 9 लावायची. आपली सुरुवात आहे पोरांची. अजून पोरं वाढणार आहेत तर काही नाईटला जातात काही स्विगीला जातात ते ऑनलाईन कामाला. तर ते दिवस कमी आले का नाही आता 8 गावातच लावू आम्ही मग नंतर 9 तुम्हाला तिथे दाखवणार आहे. कसं आहे माहिती आहे का ठाणे जिल्ह्यामध्ये हे प्रथमच 8 ठरवाले आपणच आहेत कल्याणला बरोबर आहे. आपण जेवढे पण वर्ष पाहिले ते 8वाले मुंबईचेच होते. मुंबई उपनगरवाले 9 पण आपल्याला उपक्रम असा राबवायचा आहे की 9 तर आपला कल्याणचाच लागला पाहिजे. मागच्या वर्षी तर आपण जल्लोष केला आणि यावर्षी पण आपण 9चा जल्लोष करू अशी अपेक्षा सर्व मनाकडून आहे मला. पण करूया लवकरात लवकर. जर दाखव उभा कसा राहता लोकांना माहिती ना अजून. मित्रांनो आता उभा नसतो राहायचा असं नाही. कसं रतन मी नाही म्हणजे तर मित्रांनो आम्ही आता घेत होतो थरांची ट्राय म्हणजे सीड्या वगैरे सेट करत होतो बरोबर लागतात की नाही असं. तर कसा लोडायला अजून माझ्या अंगावरती 4 जण यायचे. ही 4 लावली अजून 4 जण यायचे. झाली आमची प्रॅक्टिस. आम्ही थरांची प्रॅक्टिस केली आज. तर चला ब्लॉग एंड करतो. गुड बाय, गुड नाईट.